रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या भक्ती चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत। येत्या 22 जानेवारीला म्हणजेच गुरुवारी माघी गणेश जयंती आहे। तर बघा, गणेश जयंतीच्या दिवशी अर्थात आपल्याला पूजा, उपासना, सेवा करायची आहे, त्याचबरोबर उपाय देखील करायचे आहेत। आता बघा, पूजा कशी करावी, कोणत्या मुहूर्तावर करावी, याचा संपूर्ण व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे। मात्र आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उपाय सांगणार आहे। आता हा उपाय कशासाठी आहे? तुमचे मुलं अभ्यासामध्ये खूप हुशार आहेत, मात्र त्यांचं जसं हवं तसं त्यांना प्रगती मिळत नाहीये, त्यांची प्रगती होत नाहीये। त्याचबरोबर तुमचे मुलं खूप प्रयत्न करूनही त्यांना नोकरी लागत नाहीये, व्यवसायामध्ये यश मिळत नाहीये। मुलं लहान आहेत, मोठे आहेत, मुलगी आहे, मुलगा आहे, दोघांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता। तर बघा, तुम्हाला काय करायचं आहे? सगळ्यात आधी बघा, गुरुवारच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे। घरातील प्रत्येक सदस्याने आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये पांढरे तीळ टाकून अंघोळ करायची आहे। या गणेश जयंतीला पांढऱ्या तिळाचं अतिशय महत्त्व आहे, त्यामुळे आपल्याला प्रत्येकाने पाण्यामध्ये पांढरे तीळ टाकून अंघोळ करून घ्यायची आहे। त्यानंतर बघा, घरातली विधिवत पूजा करायची आहे। पूजा झाल्यानंतर गणपती बाप्पांना अभिषेक करायचा आहे। पाण्याने, पंचामृताने करा, स्वच्छ पाण्याने तरी करा, पण अभिषेक करा। आता हे जे पाणी आहे, हे पाणी खूप जास्त पवित्र आहे, अमृता समान आहे, तीर्था समान आहे। तर हे पाणी आपल्या मुलांना प्यायला द्यायचं आहे आणि घरातली प्रत्येक सदस्याने हे पाणी प्यायचं आहे। आता बघा, गणपती बाप्पांना आपल्याला मी पूजा सांगितलेली आहे कशी करायची, पण तरी सुद्धा तुम्हाला सांगते की गणपती बाप्पांची जी मूर्ती आहे त्याला तुम्हाला लाल फूल झालं, त्याचबरोबर 21 दुर्वांची जोडी, निदान 11 दुर्वांची जोडी तरी तुम्हाला अर्पण करायची आहे। त्याचबरोबर गणपती बाप्पांना तीळ आणि गुळाच्या लाडवाचा मोदक देखील तुम्हाला लाटवायचा आहे। आता तिळगुळाचे लाडू करू शकता, वड्या करू शकता, तिळगुळ देखील तुम्ही ठेवू शकता, पण तिळाचा समावेश त्याच्यामध्ये असा तुम्ही मोदक देखील बनवू शकता। आरती करायची आहे, गणपती अथर्व शीर्षमचं पठण केलं तरी देखील चालणार आहे तुम्ही अभिषेक करता करता। त्याचबरोबर बघा, आता ही अशी छानपैकी पूजा झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची जी सेवा आहे ती करायची आहे। सेवा म्हणजेच काय, तर उपाय सांगणार आहे, तो तुम्हाला करायचा आहे। आता हा उपाय तुम्ही सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी करू शकता। मुलं मोठे असतील तर त्यांनी स्वतः उपाय करावा, मुलं लहान असतील तर आईने मुलाला मांडीवर घेऊन हा उपाय केला तरी देखील चालणार आहे। तुम्हाला काय करायचं आहे, 2 लवंग तुम्हाला लागणार आहेत। तुम्हाला देवघरासमोर बसूनच हा उपाय करायचा आहे। अर्थात तुम्हाला देवांची विधिवत पूजा झाल्यानंतर हा उपाय करायचा आहे। काय करायचं आहे, आपल्याला 2 लवंग, फूल असलेल्या व्यवस्थित अशा अखंड लवंग तुम्हाला घ्यायचे आहेत आणि त्या हातामध्ये घेऊन तुम्हाला 11 वेळा गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं आहे। असं म्हणतात की गणेश जयंतीच्या दिवशी गणपती बाप्पाच्या साक्षात लहरी ह्या पृथ्वीवर तलावावर येत असतात, त्यामुळे आपल्याला या दिवशी केलेली सेवा, या दिवशी केलेला उपाय याचं फळ 100% मिळतच असतं। 11 वेळा गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं आहे। 11 वेळा गणपती अथर्व शीर्षमचं पठण करणं शक्य होत नाही तर निदान 3 वेळा तरी गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं आहे। गणपती अथर्व शीर्षमचं पठण करत असताना फलश्रुती प्रत्येक वेळेस म्हणण्याची गरज नाही, फक्त शेवटी एकदा म्हटली तरी देखील चालणार आहे। तर बघा, त्याचबरोबर तुम्हाला 1 वेळा गणेश स्तोत्राचं पठण देखील करायचं आहे। आता ज्यांना गणपती अथर्व शीर्षम 11 वेळा म्हणणं शक्य नाही, त्यांनी 1 वेळा तरी 3 वेळा तरी म्हणायचं आहे। 3 वेळा तरी गणपती अथर्व शीर्षम म्हणायचंच आहे आणि 11 वेळा गणपती स्तोत्राचं पठण करायचं आहे। आता ज्यांना दोन्हीही शक्य नाही, लिहिता वाचताच येत नाही, त्यांनी युट्यूबला लावून देऊन तिथे बसून श्रवण तरी करायचं आहे। जे मुलं मोठे असतील त्यांनी स्वतःहून ही सेवा करायची आहे, मुलं लहान असतील तर आई वडिलांनी मुलांना मांडीवर घेऊन ही सेवा करायची आहे। नंतर त्याच्या 2 लवंग आहेत, त्या तुम्हाला तुमच्या मुलांच्या हातून अर्पण करायच्या आहेत गणपती बाप्पाला। आता ह्या अशा अर्पण केलेल्या ज्या लवंग आहेत, तर बघा, 2-3 तास तुम्हाला तिथेच ठेवायचे आहेत आणि नंतर 2-3 तासानंतर त्या उचलून घ्यायच्या आहेत आणि आपल्या मुलांना
त्या आपल्याला खायला घालायचे आहेत। आता मुलं मोठी असतील तर ते खाऊन घेतील, कारण लवंग कशी असते ही थोडीशी तिखट असते, त्यामुळे लहान मुलं ते खाणार नाहीत। तर तुम्हाला काय करायचं आहे, मी तुम्हाला सांगते, कुठलाही गोड पदार्थ करा, ती लवंग बारीक करा आणि त्या पदार्थामध्ये टाका। बघा, त्या पदार्थामध्ये ती लवंग टाकणं तुम्हाला शक्य नसेल। आता बघा, काही मुलांना, लहान मुलं आहेत, सर्दी खोकला होतच असतो, तर ती जे लवंग आहेत त्या तव्यावरती छान भाजून घ्यायच्या, लालसर करून घ्यायचा, म्हणजे त्याच्यातला तिखटपणा थोडासा कमी होतो। आणि नंतर त्याची बारीक पेस्ट करायची आणि मधामध्ये ती मुलांना खायला द्यायची, आणि तर मुलांना सर्दी खोकल्याचा पण त्रास होणार नाही आणि मुलं छानपैकी खाऊन पण घेतील। तर अशा पद्धतीने तुम्हाला ते करायचं आहे। दुसरा उपाय असा आहे की तो 21 दुर्वांचा उपाय आहे। तर हा उपाय तुम्ही घरी करायचा आहे, मात्र त्या दुर्वा ज्या आहेत त्या तुम्हाला बाप्पाला तिथे जाऊनच अर्पण करायचे आहेत। तर काय करायचंय बघा, आपल्याला हातामध्ये 21 दुर्वा घ्यायच्या आहेत। जो शेंडा आहे, आता हा जो शेंडा आहे तर तो आपल्याकडे करायचा आहे आणि हे तिकडे करायचं आहे। तर देठ जे आहे ते तिकडे करून घ्यायचं आहे, त्या देठाला हळदी कुंकू लावायचं आहे, उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे। 11 वेळा गणपती अथर्वशीर्षमचं पठण करायचं आहे। 11 वेळा शक्य नसेल तर 1 वेळा गणपती अथर्वशीर्षमचं पठण करा आणि 11 वेळा गणेश स्तोत्राचं पठण करा। जर 11 वेळा गणपती अथर्वशीर्षमचं पठण केलं तर 1 वेळा गणेश स्तोत्राचं पठण करायचं आणि 108 वेळा ओम गणगणपती नमः या मंत्राचा जप करायचा। तर हा जो उपाय आहे, ही जी सेवा आहे तुम्ही घरात बसूनच करू शकता। आणि नंतर ह्या ज्या दुर्वा आहेत त्या गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊनच तुम्हाला अर्पण करायचे आहेत। देवघरातल्या मूर्तीवर अर्पण करायच्या नाही, गणपती बाप्पांच्या मंदिरात। जर तुम्हाला हा उपाय मंदिरामध्ये जाऊन शक्य झालं तर अतिशय उत्तम, तिथे जाऊनच करा। पण नाही शक्य झालं तर सेवा संपूर्ण घरी करून घ्या आणि नंतर ह्या तिथे अर्पण करायला जा। तर अशा पद्धतीने हे जे 2 उपाय आहेत ते तुम्ही तुमच्या मुलं स्वतः करत असतील तर त्यांना करायला सांगा, नसतील करत तर आईवडिलांनी मुलांसाठी केले तरी देखील चालणार आहेत। व्हिडिओची माहिती आवडली, महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक नक्की करा।